आज 729 वर्षानंतरही माऊलींचा समाधी सोहळा एवढा जोरात व्हावा, एवढा उत्साहात व्हावा, नवे नवे ज्या ठिकाणी माऊलींचा सोहळा व्हावा ती भूमी अलंकापूर नगरी व्हावी, एवढं श्रेष्ठत्व माऊलींचं आहे तरी का? काय आहे जेवढं माऊलींचं श्रेष्ठत्व? यालाही काही कारण आहे. मुळातच माऊली कोणी एक व्यक्ती नाही, लक्षात घ्या, कोणी एक व्यक्ती नाही. माऊली नेहमीच या समाजासाठी माऊलीने जी धडपड केली ती धडपड फक्त एका कारणासाठी होती, आणि ते कारण म्हणजे त्यांनी पाहिलं खूप तपस्वी आहेत, खूप योगी आहेत, खूप विद्वान आहेत, खूप ज्ञानी आहेत, पण अजून ज्ञान म्हणजे काय हे उमगलं नाही. पण विचार जर करायला गेलं, आम्ही जेव्हा जन्माला आलो ना तेव्हा आम्ही 2 टाइम सुखाचं खातोय. माऊली जन्माला येताना संघर्ष जन्माला घेऊन आली. संघर्षासोबत माऊलींचा जन्म झाला, असा तसा झाला नाही. बरं, संघर्ष एकट्या माऊलीने केला का? त्यांच्या आई वडिलांपासून ते 4ही लेकरांपर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष आलाय. अहो, भारताची तीच भूमी आहे ज्या भारताच्या भूमीवर जोपर्यंत महात्मा, त्या महात्म्याची किंमत भारतीयांना कळाली नाही, पण जेव्हा महात्मा निघून गेला तेव्हा भारतातल्या लोकांना त्याची किंमत कळाली. तेव्हा भारतातल्या लोक आठवण, तू खूप आठवण, ज्ञानोबा आठवण, नामदेव महाराज, कोणाला त्रास झाला नाही, सगळ्यांना त्रास झाला. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांना त्रास झाला, पण आज ते गेल्यानंतर त्यांची पूजा केली जाते. आहे तोपर्यंत कोणी केली? भारताच्या भूमीचे वैशिष्ट्य आहे. संत आहेत तोपर्यंत जनाला समजत नाहीत. आता माऊली ही माऊली झाली कशी? जन्मताच झाली का? गोविंद पंतांच्या आणि निराईच्या पोटी जन्माला आलेला एक पुत्र म्हणजे विठ्ठलपंत. बरं, विठ्ठलपंत म्हणजे आपल्यासारखी व्यक्ती नाही. बरं, आद्य शंकराचार्यानंतर ज्यांना सगळ्यात जास्त ज्ञान आहे ते म्हणजे विठ्ठलपंत आहे. एवढं गहन ज्ञान आहे. पावलो पावली तीर्थयात्रा करत असणारे विठ्ठलपंत, ज्यांचा ज्ञानाचा साठा जर बघायला गेले ना, म्हणूनच तर कोणाच्याही पोटी कोणी जन्म घेत नाही. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमट, कोणी कोणाच्या पोटी जन्म घेत नाही. लक्षात घ्या, विठ्ठलपंतांचं पुण्य तेवढं श्रेष्ठ आहे. विठ्ठलपंत मुळातच इतकं बीज ते शुद्ध आहे, त्या शुद्ध बीजाच्या पोटी असं गोड असं फळ जन्माला येणारच. विठ्ठलपंतांसारखा ज्ञानी पुरुष कोणी नाही. परंतु विठ्ठलपंत जेव्हा ठिकाणी आले आणि आळंदी या ठिकाणी तपाला बसलेले असताना रुक्मिणी माता त्यांचा आशीर्वाद घेण्यास गेली, त्यावेळेस रुक्मिणीला त्यांनी आशीर्वाद दिला. आणि तो आशीर्वाद म्हणजे काय दिला? चिरंजीवी भव म्हणून आशीर्वाद दिला. म्हणजे तुला मुलं व्हावी असा त्यांना आशीर्वाद थोडक्यात दिला. पण जो आशीर्वाद दिला, ते आशीर्वाद दिल्यानंतर रुक्मिणी मातेने त्यांना विचारलं, मला मुलं होऊच कशी शकतील? माझा नवरा तर संन्यास घेऊन निघून गेला. मग आता गुरुच्या सांगण्यावरून विठ्ठलपंतांनी परत एकदा गृहस्थाश्रम स्वीकारला. पहा, गृहस्थाश्रमाची ताकद किती असते. जो माणूस गृहस्थाश्रमापर्यंत मोक्षापर्यंत जातो ना, तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण कर्म करत करत भक्तीपर्यंत पोहोचणं म्हणजे फार मोठी साधना. लक्षात घ्या, विठ्ठलपंतांनी जेव्हा गृहस्थाश्रम आपलासा केला, 4 अपत्य झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नुसती नावं नाही आहेत. जोपर्यंत जीवनामध्ये आपण निवृत्त होत नाही तोपर्यंत जीवाला ज्ञान प्राप्त होत नाही. जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मार्ग सोपा होत नाही. आणि जोपर्यंत मार्ग सोपा होत नाही तोपर्यंत जीव मुक्तीपर्यंत पोहोचत नाही. ही 4 लेकरं म्हणजे लेकरं नाही, 4 अवस्था आहेत. या 4ही लेकरांचा जन्म विठ्ठलपंत आणि रुक्माईच्या पोटी झाला. पण जन्मताच वाट्याला संघर्ष, असा तसा संघर्ष नाही. इंद्राणीला हात लावला तर इंद्राणी बाटती म्हणे, समाजाला हात लावला तर समाज बाटतो म्हणे. येता जाता संन्यासाची कार्टी म्हणून ज्यांना हिणवलं गेलं ती 4 लेकरं हीच. काय वाटत असेल होते आई बापाच्या अंतकरणाला? उठता बसता जर आपल्या लेकराला कोणी हिनावत असेल, पाण्याला हात लावायचा अधिकार आपल्या लेकराला नसेल, काय त्या मायबापाचं अंतकरण दुखावत असेल. माऊली इंद्राणी काठी ज्यावेळेस अंघोळीला गेली, स्नानासाठी गेली, त्यावेळेस तिथं धर्म मार्तंडांनी माऊलींना इतकं मारलं. मारलेलं बघून विठ्ठलपंतांच्या डोळ्यात पाणी आलं आणि विठ्ठलपंतांनी विचार केला.
जोपर्यंत माझ्या मुलांच्या मुंजी होत नाही, जोपर्यंत माझ्या मुलांना ज्ञान प्राप्त होत नाही, जोपर्यंत माझ्या मुलांना हा समाज स्वीकारत नाही, तोपर्यंत मला पैठणला जावं लागेल. विठ्ठलपंत पैठणला गेले. पैठणमध्ये जी धर्म मार्तंडांची कर्म मार्तंडांची जी सभा आहे, त्या सभेमध्ये सांगण्यात आलं, अरे एवढा मोठा गुन्हा तू केलाच कसा? संन्यासाने मुला जन्माला घालावी. विठ्ठलपंत काकुळतीला येऊन म्हणतात, द्यायची ना ती शिक्षा मला द्या, काय करायचं ते करा, मला जर जीव द्यायला लावायचा असेल तेही सांगा, पण माझ्या लेकरांना जगायचा अधिकार द्या, माझ्या लेकरांना पाण्याला स्पर्श करायचा अधिकार द्या, माझ्या लेकरांना समाजात वावरण्याचा अधिकार द्या. काय त्या बापाचं अंतकरण असेल हो? शेवटी त्या धर्म मार्तंडांनी सांगितलं देहांत प्रायश्चित. विठ्ठलपंतांना जराही वाईट वाटलं नाही. अंतकरणामध्ये एकच ध्यास आहे, मी गेल्यानंतर हा समाज माझ्या मुलांना स्वीकारेल. विठ्ठलपंत हसत हसत घरी आल्यात. रुक्मिणीच्या समोर त्या धर्म मार्तंडांनी दिलेलं पत्र ठेवलंय. रुक्मिणी माता ऐकून रुक्मिणी माता पूर्णपणे सुन्न झाली. तिनं हा विचार केला, शेवटी आई आहे ती. अहो, आईचं हृदय कोमल असतं, बापासारखं नसतं. त्या आईच्या हृदयानं विचार केला की एकटे विठ्ठलपंत कसे जाणार, पत्नी धर्म म्हणून मलाही त्यांच्यासोबत देहांत प्रायश्चित्त करावे लागणार. 4ही लेकरं झोपलेली आहेत. 4ही लेकरं सकाळी जेव्हा उठल्यानंतर रुक्मिणी मातेने त्यांच्यासाठी पुरणाचं पोळी केली. काय केली? मी गेल्यानंतर माझ्या लेकराला गोड कोण खाऊ घालेल, माझ्या लेकरांच्या वाटेला गोड येईलच का? एक एक घास निवृत्ती दादाच्या मुखात घालते, एक घास माऊलीच्या मुखात आहे, एक घास सोपानाच्या. आणि मुक्ताईला जवळ घेऊन ती रखमाई माता ढसाढस रडते, पण लेकरांना अजून माहिती नाही माझी आई का रडते. 4ही लेकरांना खुशीत घेतलं. शेवटचे ते खुशीतली उभ आहे, परत मिळेल नाही मिळेल. आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा 4ही भावंड एकमेकाला आपसून झोपी गेली ना, तेव्हा रखमाईला 2 प्रश्न पडले. ही तीच आई का जी लेकरांना 4ही लेकरांना असं भर उन्हामध्ये सोडून चालली आहे? ही तीच आई आहे का जी आई आपल्या लेकरांना अनाथ करून सोडून चालली आहे? आणि रुक्मिणीला दुसरा प्रश्न हा पडला, ही तीच पत्नी आहे का जी एकट्या विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्त करायला लागेल? हे एका स्त्रीचं हृदय असतं बा. 4ही लेकरांना झोपी घातलेले असताना दोघेही देहांत प्रायश्चित्त करण्यासाठी गेले. आणि जेव्हा दोघांनीही देह ठेवला, सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर निवृत्ती दादा उठले, लगबगीने उठले, सगळीकडे पाहू लागले. आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. प्रत्येकाचे डोळे झाकलेले पाहिजे आणि समोर निवृत्ती दादा अथवा समोर ज्ञानोबा अथवा त्याही त्यांचं चरित्र असेल. सकाळी उठल्यावर डोळ्यासमोर आई बाप दिसत नाहीत म्हणजे लेकराची काय तळमळ असेल? निवृत्ती दादांचं मन पूर्ण कासावीस झालं. माझी आई नाही, माझे बाबा नाही. त्यांना वाटलं इंद्रायणी काठी गेली काय. सगळीकडे पाहिलं, पण पाहिलं असेल एक पत्र उषाशी होतं आणि त्या उषाच्या पत्रात विठ्ठलपंतांनी असं लिहिलं होतं, त्या धर्म मार्तंडांना हे पत्र लिहिलं होतं, आज मी माझ्या पत्नी समवेत देहांतर प्रायश्चित्त करतोय, पण मी माझा देह ठेवल्यानंतर माझ्या लेकरांना जगण्याचा अधिकार द्या, माझ्या लेकरांच्या मुंजी करा, माझ्या लेकरांना ज्ञान देण्याचा अधिकार द्या. निवृत्ती दादांनी जसं ते पत्र वाचलं, निवृत्ती दादांचं अंतकरण आईसारखं आणि वडिलांसारखं त्वरित झालं. आणि तिनेही लेकरांकडे बघितलं. अहो, ती 3-4 वर्षाची मुक्ताई तिच्याकडे बघितलं. काय सांगू मुक्तीला? आई गेली, बाबा गेले, कोणत्या तोंडाने सांगू, कोणत्या तोंडाने ज्ञानाला सांगू? आपण अनाथ झालो रे, आपल्याला आई नाही, आपल्याला वडील नाही. निवृत्ती दादांचं अंतकरण गलबोल आलं. ज्ञानोबाने बघितलं, ज्ञानोबाने वाचलं आणि त्वरित ज्ञानाची ज्ञाना माऊली झाली. माऊलींचं अंतकरण रडत होतं. रडत असताना माऊलीने विचार केला, जो माझ्या मायबापांनी त्याग केला तो या 4 लेकरांसाठी केला. दिवसेंदिवस लोटत गेले. 3 महिने गेले, 4 महिने गेले, 4 महिन्यानंतर दिवाळी आली. दिवाळी आल्यानंतर आता मुक्ताईला वाटलं आई तर नाही, पण मला माझ्या 3ही भावांचे लाड तर करावे लागतील. म्हणून मुक्ताईने ठरवलं मांडे करायचे. मांडे करण्यासाठी गेले कुंभार मावशींच्या घरी. कुंभार मावशीच्या घरी गेल्यावर मुक्ताईला ती म्हणे, थांब बाई, देते तुला म्हणून तर विसोबा खेचत त्या ठिकाणी आले. आणि ती 3 ते 4 वर्षाची मुक्ताई तिच्या केसाला धरला आणि संन्यासाच्या काट्याला जिभेचे चोचले पुरवायचे का?
काय झालं असेल हो त्या 4-5 वर्षाच्या मुलीच्या हृदयावर? विसोबा खेचरांनी वेशीच्या पलीकडे मुक्ताईला वडत वडत नेलं आणि सांगितलं, परत वेशीच्या आत संन्यासाच्या कार्ट्याने पाऊल ठेवायचं नाही. मुक्ती तशीच रडत रडत ज्ञानदादाकडे गेली. ज्ञानदादाला तिनं सगळं घडलेलं सांगितलं. ज्ञानोबाच्या डोळ्यात पाणी आले. पण ज्ञानोबा म्हणतात, अगं मुक्ते, तुला मांडेच करायचेत ना, अगं तुझा दादा आहे की. ज्ञानोबाने जठराग्नी प्रगट केला आणि जठराग्नी प्रगट करून तिथं मांडे भाजण्यात आले. हे जेव्हा विसोबा काकांनी बघितलं ना, तेव्हा त्यांना कळालं हे कोणी साधे व्यक्ती नाहीत, हे तर अवताराला आलेले महापुरुष आहेत. पण माऊलींचा संघर्ष इतक्यात थांबला नाही. ज्यावेळेस माऊलींना कळालं ठीक आहे इथपर्यंत आलो, पण आता गरज आहे, खरंच आम्हाला शुद्धीपत्र मिळवावं लागेल. 4ही भावंड पैठणला गेली. पैठणला गेल्यानंतर त्या धर्मसभेत उभारली. धर्मसभेत समोर सगळे धर्म मार्तंड आहेत, कर्म मार्तंड आहेत. सगळेजण 4ही लेकरांवर नको नको ते आरोप लावतायत. पण एवढं सगळं बोलत असताना सुद्धा तो ज्ञानियाचा राजा तसाच स्तब्ध नम्रपणे बोलतोय, महोदय, आमच्या आई वडिलांना तुम्ही देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली, पण आज आम्ही 4ही लेकरं तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी आलो आहे, तुमच्याकडे शुद्धीपत्र मागण्यासाठी आलो आहे. अहो, सर्वभूती असलेला आत्मा हा एकच. असं म्हणता क्षणी तिकडून एक कर्म मार्तंड उठला आणि बोलला, असं म्हणूच कसा जगू शकतो तू? अरे, तुझ्या ठिकाणी असलेला आत्मा आणि या समाजाच्या ठिकाणी असलेला आत्मा हा एकच कसा असू शकतो? सांग मला. मग समोरून तो रेडा चाललाय. त्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानदेव आहे. तुझं सुद्धा नाव ज्ञानदेव आहे. तू वेद बोलू शकतोस, त्यालाही वेद बोलायला लाव. ज्ञानोबांची कृपा एवढी मोठी, रेड्या मुखी वेद वदविलान गर्व द्विजांचा हाराविला. मैसी पुत्र मुखी बोलविल ज्योती, मैसी पुत्र मुखी बोलविल ज्योती, मैसी पुत्र मुखी बोलविले श्रुती, मैसी पुत्र मुखी बोलविले श्रुती. चालवी निबिलती बैसोनिया, चालवी निबिलती, चालवी निबिलती बैसोनिया, चालवी. काय ताकद आहे हो ज्ञानोबाच्या संगतीची. ज्ञानोबाच्या संगतीत रेडा काय आला, रेडा वेद बोलू लागला. ज्ञानोबाच्या संगतीत दगडा मातीची निर्जीव भिंत काय आली, ती सुद्धा चालू लागली. हा ज्ञानोबरायांचा महिमा लक्षात घ्या. पैठणकर मोठ्या मोठ्याने घोषणा करू लागले, जय जयकार करू लागले, ज्ञानोबांना डोक्यावर घेऊ लागले. माऊली तिथं माऊलीने फार दिवस वास्तव्य केलं. वास्तव्य करत असताना मुखातून निघलेला एक एक शब्द अमृता समान त्या पैठणवासियांनी घेतला. ज्या दिवशी माऊलींनी पैठणवासियांना सांगितलं आता आमची निघायची वेळ आहे, त्यावेळेस पैठणवासियांचं हृदय गलबलून आलं, भरून आलं आणि त्यांनी सांगितलं, ज्ञानदेवा, अहो तुमच्यावर या समाजाने अनेकदा अन्याय केला, पण तुम्ही सगळ्यांची माऊली झालात. बरं, माऊली होऊन तुम्ही आम्हाला अमृताचा एक एक कण, एक एक शब्द आमच्या हृदयामाझी पेरला आणि आज या समस्त पैठणकरांना तुम्ही अनाथ करून निघून जाणार. पैठणकर धाय मोकळून रडतायत. पैठणकरांचा एक एक शब्द माऊलीच्या अंतकरणाला लागतोय, पण माऊली म्हणतात देवाने दिलेलं कार्य तेवढंच करावं आणि आपापल्या वाटेला निघून जावं. माऊलीने पैठण सोडलं. पैठण सोडल्याबरोबर चांगदेव महाराजांची स्वारी तिथं. चांगदेव महाराजांनी विचार केला, अरे हा कोण योगी, कोण एवढा ज्ञानी जो माझ्यापेक्षा ज्ञानी? अरे मी तर मेलेली मढी सुद्धा मी उठवतो, मेलेले प्रेत सुद्धा मी जागा करतो. माझ्या इतका विद्वान, माझ्या इतका योगी, माझ्या इतका ज्ञानी आहे तरी कोण? म्हणून जिवंताच्या वाघावर बसून चांगदेव महाराज कुठे गेले असतील तर ज्ञानोबाला भेटायला गेले. ज्ञानोबानी त्या क्षणात दगडा मातीची भिंत चालवली, चालविली, जड भिंतीन हारवली चांगयाची भ्रांती. बरं, माऊलींनी दगडा मातीची भिंत चालवण्यामागे एकच कारण आहे, कारण हा समाज जोपर्यंत चमत्कार करत नाही तोपर्यंत नमस्कार घालत नाही, एक लक्षात ठेवा. आणि माऊलींनी हे केलं म्हणून चांगदेवाला कळलं हा कोणी साधा पुरुष नाही आहे, हा योगी पुरुष आहे. आणि म्हणून चांगदेव महाराज शरण गेले. आणि लक्षात घ्या, चांगदेवाला अहंकारी म्हणूच शकत नाही आपण. का म्हणू शकत नाही?
आपल्यासारख्या माणसाला 10 ओरडून सांगितलं तरी शरण जात नाही. चांगदेवाला एक भिंत काय चालवली, चांगदेव महाराज मुक्ताईला शरण गेले. ज्ञानोबांची कीर्ती वर्णन करत असताना ज्ञानोबांनी अक्षरशः मृत झालेल्या सच्चिदानंद बाबांना जीवनदान दिले आणि त्या सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. माऊली ज्या ठिकाणी बसून ज्ञानेश्वरी लिहिली त्या भूमीचं पावित्र्य एवढं मोठं की आज नेवासा म्हणून ते प्रसिद्ध झाले. ही माऊलीची ताकद आहे. सगळं केलं, 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, पण ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर निवृत्तीदादांकडे ज्ञानोबा गेले. ज्ञानोबा निवृत्तीदादांना म्हणतात, दादा ज्या कार्यासाठी आलो ते कार्य फळाला गेलं. निवृत्तीदादा म्हटले, नेमकं तुझं म्हणण्याचा हेतू काय आहे? 16व्या वर्षी माऊली म्हटले मला समाधी यायची, 16व्या वर्षी. पण तेव्हा निवृत्तीदादा आणि मुक्ताईन सोपाना तिघांनीही सांगितलं, दादा 2 वर्ष माझ्यासाठी, 2 वर्ष सोपानासाठी आणि 2 वर्ष मुक्ताईसाठी तुला राहावं लागेल. 6 वर्ष वाढवण्यात आली. माऊलींनी ठरवलं, ठीक आहे, देवाचीच काहीतरी इच्छा म्हणून त्या 6 वर्षामध्ये माऊलीचं अंतकरण पहा, एक आईचं अंतकरण पहा कसं असतं. जसं एखादं वासरू एखाद्या गाईला बिलगावं, एखादं हरिण आपल्या पाडसाला बिलगावं, ती अवस्था माऊलींची आहे. सगळं कार्य झालंय, पण समाजाप्रतीची अजूनही तळमळ आहे. काय तळमळ आहे? मी गेल्यानंतर अजूनही एक योगी पंढरपुरात आहे. त्या पंढरपुरातल्या योग्याला मला भेटायचं आहे. पंढरपुरातल्या योग्याला मला त्याच्या मी तत्वाची जाणीव करून द्यायची आहे, आणि तेव्हाच मी माझा देह ठेवणार. माऊलींच्या हृदयाची अवस्था तरी पहा. स्वतःचं कार्य झालंय, पण अजूनही समाजाविषयीची तळमळ आहे. माऊली पंढरपूरला आले. माऊली पंढरपूरला आले. ही हाक नामदेवानी ऐकली. नामदेवाचं अंतकरण, अरे ते योग्यांचे योग्य कैवल्याचा पुतळा आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकराला भेटायला आले. जेव्हा ज्ञानोबा आणि नामदेवराय समोरासमोर आहेत, दोघांचेही डोळे अगदी पाणावलेले आहेत. गाईच्या अंतकरणात वासराला भेटायची आस आहे आणि वासराला गाईला बिलगायची आस आहे. दोघांचेही डोळे पाणावलेले आहेत. ज्ञानोबांच्या डोक्यात एकच आहे, ज्याला देव बोलतो, ज्याच्या कीर्तनात देव नाचतो, तो नामदेव माझ्या समोर आहे. काय ते माझं मोठं भाग्य. एकीकडे प्रेमाचा सागर आहे, एकीकडे ज्ञानाचा सागर आहे. त्या दोन्ही सागराने एकमेकाला आलिंगन दिलं. अहो ते आलिंगन नव्हतं, तो ब्रह्मनाद होता. ते आलिंगन नव्हतं, त्यात ब्रह्मतत्व होतं. ते आलिंगन नव्हतं, त्यात समस्त समाजाच्या सुखाचा विचार होता. प्रेमाचा ज्ञानाच्या सागराचा जो संगम झाला ना, दोघांच्या डोळ्यातलं पाणी बोलतंय. नामदेवराय ज्ञानोबाला म्हणतात, माऊली मी फार येडाफुडा धास आहे हो त्या विठ्ठलाच्या पायीचा. मला त्या विठ्ठला वाचून दुसरं काही सुचत नाही. तुम्ही ज्ञानियाचा राजा असताना माझ्यासारख्या लेकराला भेटायला आला. तिकडून माऊलीच्या डोळ्यात पाणी. माऊली म्हणतात, अरे नामा वेडायस काय? अरे साक्षात देव तुझ्याशी बोलतो. माझं भाग्य मी तुला भेटायला आलो. दोघेही संत आहेत, पण नम्र झाला हुता देणे कोण दिले अनंता. दोघांच्याही अंतकरणाची व्यथा आहे. नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्यासमोर उभारले. ज्ञानोबाने पांडुरंगाला मागितले, हे पांडुरंगा, आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, पण एक दान मागतो, या नाम्याला माझ्यासोबत तीर्थयात्रेला पाठव. देवाच्या डोळ्यात पाणी आहे. देवाच्या, तो ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याच्या डोळ्यात पाणी आहे. म्हणे ज्ञाना, अरे तू ज्ञानियाचा राजा आहेस, पण माझा नामा त्याला विठ्ठला वाचून काही सुचत नाही, त्याला विठ्ठला वाचून काही पाहता येत नाही, त्याला विठ्ठला वाचून काही बोलता येत नाही. जसा नेचील तसा त्याला माघारी आणून ठेव. दोघे तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रेला गेल्यानंतर ज्ञानोबांची महती एवढी श्रेष्ठ. काशीला गेल्यानंतर प्रेमे धरी हात काशी विश्वनाथ, साक्षात काशी विश्वनाथ ज्ञानोबरायांचा हात धरण्यासाठी आले. दोघांची तीर्थयात्रा सफल झाली आणि नामदेवाच्या डोळ्यात ज्ञानोबांनी अंजन घातलं. काय अंजन घातलं? अरे नामा, त्या पंढरपुराच्या मंदिरापुरता मर्यादित असलेला पांडुरंग परमात्मा तू पाहिला, मी पाहिला, समाजाने पाहिला, पण तुझी दृष्टी विशाल कर. तुझ्या दृष्टीत दिव्य तेज आहे आणि त्या दिव्य तेजाने समस्त असलेला पांडुरंग परमात्मा तू पहा. नामदेवाच्या डोळ्यात जसं अंजन गेले ना, तसं कुत्र जेव्हा नामदेवराय नैवेद्य घेऊन चालले ना, हाड हाड म्हणणारे नामदेवराय तुपाची वाटी घेऊन पळून
ज्ञानाच्या मागे पळू लागले. ही ज्ञानोबांची कृपा आहे. ज्ञानोबांनी सगळं केलं. आता मात्र निवृत्ती दादांच्या समोर उभा आहे. आणि निवृत्ती दादाला हे ज्ञानोबा बोलतात ना ते ऐकून तुमच्या आमच्या सुद्धा जीवाला पाजर पडतो. निवृत्ती दादाला ज्ञानोबा म्हणतात, अरे दादा, आपण जन्माला आलो, आपलं कार्य पूर्णत्वाला नेलं, आता मला थांबू दे रे. आता मला थांबू दे रे. या शब्दात जो भाव लपलेला आहे ना तो त्यालाच कळतो ज्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी माऊलींना वास्तव्य केलंय. काय वाटलं असेल त्या निवृत्ती दादांना? माझ्या पाठीवरचा माझा छोटा भाऊ, ज्याच्या वाटेला नेहमीच संघर्ष आला, ज्याला समाधान कधी शिवलं नाही, ज्याच्या झोळीत कधी अन्न सोडा दगड सुद्धा व्यवस्थित टाकले नाही, असे असणारे माझा ज्ञाना थांबायची गोष्ट करतोय. पण एकीकडे भावाचं अंतकरण आहे, एकीकडे गुरुचं अंतकरण आहे. गुरुची तर आज्ञा झाली, पण आता देवाचं काय? देवाच्या समोर ज्ञानोबा उभे असताना देवाला म्हणतात, देवा आता आज्ञा द्या. जे काही कार्य करण्यासाठी या पृथ्वी तलावर आलतो ते कार्य आता पूर्णत्वाला गेले, परंतु आता मला थांबायचं नाही. विचार करा, वयाच्या 22व्या वर्षी कोणाला वाटतं मला जायचंय? कोणाला वाटतं मला मरायचंय? कोणाला वाटतं हा देह सोडायचा आहे? अहो, आजकाल 90 वर्ष झालं तरी माणसाचं मन भरत नाही. 100 वर्ष जगायची माणसाची इच्छा आहे, त्या व्यक्तीला 22व्या वर्षी जाऊ वाटलं. मंदिरात उभे असताना देवाच्या डोळ्यात पाणी यावं, देवाने ज्ञानाला सांगावं, ज्ञाना का आलं असेल देवाच्या डोळ्यात पाणी? या भूतलावर एकटे संत ज्ञानेश्वर महाराज अशात ज्यांच्यासाठी माझा देव धाय मोकळून रडलाय. विचार करायला गेलं, जेव्हा ज्ञानोबांनी ही गोष्ट निवृत्तीदादांना सांगितली, देवाला सांगितली, आणि जशी ती मुक्तीनं ऐकली ना, मुक्तीचं अंतकरण बोलू लागलं, का रे दादा, आई गेली, माझे वडील गेले, तू माझी माय झाला, तू माझा बाप झाला, आता शेवटच्या क्षणाला या मुक्ताईच्या डोक्यावरचं छप्पर सुद्धा तूच काढून घेणार का रे दादा? परत एकदा या मुक्ताईला अनाथ तूच करणार का रे दादा? त्या मुक्तीचं अंतकरण धाय मोकळून रडतंय. एकमेकाला 4 लेकरा मिठ्या मारताय, सोपाना धाय मोकळून रडतोय. नको ना रे दादा, अजून 2 वर्ष दे, अजून 2 वर्ष या सोपनाला दे, अजून 2 वर्ष या मुक्ताईला दे. काय अंतकरण बोलत असेल हो 4 लेकरांचं? देवाला सुद्धा रडू येते. समाधीचा दिवस ठरला. समाधीच्या दिवशी समस्त संत मांदियाळी तिथं उपस्थित आहे. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये एकच शब्द आहे, माऊली थांबा थोडे दिवस, माऊली गरज आहे तुमची या समाजाला. पण माऊली आता माऊली राहिलीच नाहीये. माऊली अजूनही समाजात नाहीये. माऊली फक्त देहाने आहे. माऊलीचं चित्त कधीच अनंतात गेलेलं आहे. तो अनंत आजही मला बोलवतोय. तो जगाचा बाप आजही मला बिलगायला उपस्थित आहे. मला त्याच्याशी एक रूप होऊन जायचं, ही माऊलीची दशा आहे. सगळेजण उपस्थित असताना संत मांदेळी धाय मोकळून रडते. अहो, हेच ते आनंदी, हेच ते अलंकापूर. ज्या अलंकापुराला माऊलीचा स्पर्श चालला नाही, ते अलंकापूर धाय मोकळून माझ्या माऊलीसाठी रडतंय. हेच ते अलंकापूर, हीच ती इंद्रायणी नदीच्या पाण्याचा स्पर्श माऊलीला चालला नाही, ती इंद्रायणी सुद्धा वाहायची थांबली आहे. हाच तो सूर्य आहे, ज्या सूर्याने माऊलीच्या डोक्यावर पहिला किरण टाकला, तो सूर्य सुद्धा आज थांबलाय. अहो, वारा थांबलाय, वाऱ्याची दिशा बदलली आहे. आणि आळंदीकर तर असे रडतायत जसं काय एखाद्या नदीतल्या माशांना खायला टाकावं, नदीतल्या माशांनी गोंगाटा करावा ना, तशी आळंदी धाय मोकळून रडते. काय दिलं आळंदीनी माऊलीला? काहीच दिलं नाही. पण ती माझी विश्वाची माऊली, जिनं या समाजासाठी पदार्पण मागितलं, ती माझी विश्वाची माऊली वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी दिली. अहो, एवढा त्याग सहन केला माऊलीने. शेवटच्या क्षणाला साक्षात पांडुरंग परमात्मा तिथं हजर आहे. शेवट तर साधायला यायला हवा मला, याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा. साक्षात पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाच्या जवळ आहे. 4ही लेकरांनी स्वतःच्या हृदयावर दगड ठेवलेला आहे. मात्र आता ज्ञानोबा जाण्याची वेळ जेव्हा आली,
तेव्हा एक हात निवृत्ती दादाने धरलाय आणि एक हात पांडुरंग परमात्म्याने धरलाय. देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर. एक हात ज्ञानोबाने धरलाय, एक हात जगाच्या बापाने धरलाय आणि सिद्धेश्वराच्या मंदिरापुढे जो नंदी आहे ना त्या ठिकाणी एक जागा ठेवली. असं शास्त्र सांगतं माऊलींची ती 109वी समाधी होती. 108 वेळा माऊलींनी त्याच ठिकाणी समाधी घेतलेली आहे. 109व्या वेळा माऊली तिथं समाधीत जात असताना नामदेवाची मुलं नारा विठा महादा या सगळ्यांनी सुंदर असा तो माऊलींचा जो आसन आहे ते फुलांनी अगदी सजवून टाकलं. ते सजवत असताना देवाने सुद्धा तिथे मदत केली. सुंदर असा तो महाल आसन सजलेलं असताना बाहेर मात्र आळंदीकरांची जी अवस्था आहे ना ती आळंदीकरांची अवस्था पाहून ज्ञानोबाचं मन आमच्यासारखं विचलित झालं नाही, कारण ज्ञानोबा कधीच त्या दशेला पोहोचलेले आहे. निवृत्तीदास दादानी पांडुरंग परमात्म्याने एक हात धरला. निवृत्तीदास दादा हात घेऊन जात असताना निवृत्तीदास दादाच्या अंतःकरणामध्ये भाव प्रकट झाला. गुरुचं अंतःकरण नाही, भावाचं अंतःकरण निर्माण झालं. आणि अजूनही निवृत्ती दादा त्याच याच्यात आहेत की माझा लहान भाऊ माझ्या आधी समाधी घेतोय. अजूनही त्यांचं अंतःकरण रडतंय, परंतु गुरुच्या अंतःकरणाने त्यांना तिथपर्यंत सोडण्यासाठी निवृत्तीदास दादा गेले. देवाच्या डोळ्यातलं पाणी बघून रुक्माई माता देवाला विचारते, हो देवा, या पृथ्वी तलावर अनेक भक्त आले, अनेक भक्त गेले, पण तुमच्या डोळ्यात पाणी? देव म्हणतात, देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योग देखील नाही. मी असा एकच योगी बघितला ग जो 16व्या वर्षी समस्त विश्वाची माऊली झाला. मी असा एकच योगी बघितला ज्याच्या अंतःकरणामध्ये वयाच्या 16व्या वर्षी समाजाप्रती आई निर्माण झाली. समाजाने संघर्षाशिवाय दुसरं काहीच दिलं नाही, पण माऊलींनी सर्वस्व समाजाला अर्पण केलं. हा तो एक योगी आहे. देवाचं अंतःकरण सुद्धा ज्ञानोबांसाठी पाणवलेलं आहे. ज्ञानोबाला जसं समाधीगृहामध्ये नेलं, समाधीगृहामध्ये गेल्यानंतर माऊलीचा आनंद गगनात मावत नाहीये. आता मी त्याच्यासोबत विलीन होणार, आता मी त्याच्यासोबत एक रूप होऊन जाणार, ही माऊलींची दशा आहे. आत गेल्या बरोबर
त्याचबरोबर बाहेर असणारी मुक्ता, बाहेर असणारे सोपाना दाय मोकळून रडतायत. एकीकडे मुक्ताईचं म्हणणं आहे, मुक्ताई म्हणते, अरे ज्ञानदेवा, अरे ज्ञानदादा, तुलाच मी म्हटलं ना, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, आता माझ्यासाठी तरी ये बाहेर. ज्ञानोबा आतमध्ये गेले. मुक्ताईचे 30 दशा, सोपानाची 30 दशा, समस्त आळंदीकर एकमेकांना आलिंगन देऊन रडतय. आतमध्ये गेल्यानंतर माऊलींनी जसं पद्मासन घातलं, पद्मासन घातल्याबरोबर माऊलींनी जे डोळे झाकले ना, माऊलींनी जे डोळे झाकले ना ते कधीही न उघडण्यासाठी झाकले. माऊलींनी जे डोळे झाकले ना ते डोळे परत कधीच उघडणार नाहीत, कारण त्या डोळ्यामध्ये आता पांडुरंग परमात्म्याशिवाय माऊलीला काहीच दिसत नाहीये. समोर असलेली ज्ञानेश्वरी, डोळे झाकलेले ज्ञानोबा आणि इकडं धाय मोकळून रडणारे निवृत्तीदादा. देवाला प्रश्न पडलाय, नामदेवाला प्रश्न पडलाय, आम्ही रडू साहजिक आहे, आम्ही प्रेमाची माणसं आहे, आम्ही भावाची माणसं आहे, पण निवृत्ती दादा हे वैराग्याचे आहेत, त्यांनी का रडावं? तेव्हा देव सांगतो, अरे नामा, ह्या 4ही लेकरांचा संघर्ष तू बघितलायस रे. या 4ही लेकरांच्या वाटीला सुख हा शब्द कधीच नाही, परंतु तरी पण त्या ज्ञानाला एवढा त्रास झाला, पण त्याच्या मुखातून कधी कोणाचा अपमान होईल असा एकही शब्द माऊलींच्या मुखातून कधी गेला नाही. तोच ज्ञाना समस्त विश्वाची आई होऊन आज समाधीगृहामध्ये बसला ना, जे रडतंय ना ते भावाचं अंतकरण रडतंय. आतमध्ये माऊली समाधीला बसलेली असताना डोळे झाकलेले आहेत, हाताचे त्यांनी योग मुद्रा केलेली आहे आणि त्यांची 5ही जे काही योग असतील ते सगळे माऊलींनी पंचतत्वामध्ये माऊलीने विघटन करण्यासाठी माऊली चिंतनाला बसले. आणि माऊली असे चिंतनाला बसले, असे चिंतनाला बसले, तो उगवणारा दररोजचा सूर्य सुद्धा थांबला, हलणारा वारा सुद्धा थांबला, वाहणारी इंद्रायणी सुद्धा थांबली. आणि वातावरण तर असं झालं की जसं विचार करा, एखादा व्यक्ती ह्या समाजातून जात असताना जर सूर्याला त्याचं उगवणं थांबवावं लागत असेल तर तो महात्मा काय असेल. आणि जसे माऊलीने डोळे झाकले तशी ती माऊली अनंतात विलीन झाली, पांडुरंग परमात्म्यासोबत एक रूप झाली, पांडुरंग परमात्म्यासोबत आलिंगन दिलं आणि माऊली चैतन्य रूपाने तुमच्या आमच्यामध्ये उरले. मने आता लोपला दिन कर, मज आठवी